सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी. तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात सामान्य जनतेला न्याय देणाऱ्या पोलिसांवरही होत आहेत अन्याय. मुंबई सर्वसामान्यावर ज्याप्रमाणे प्रसंग उद्भवतात तसेच पोलिसांवरही चांगल्या वाईट वेळा येऊ शकतात. अशीच वाईट अवस्था मुंबई येथे वाकोला ट्रॅफिक विभागात कार्यरत असलेले पोलीस हवालदार श्री राहुल शांताराम पवार बक्कल नंबर 060829 यांच्यावरती आली. त्यांचे सासरे यांचे निधन झाले. त्यानंतर मुलाच्या हातावरील उपचारासाठी त्यांना रजा काढून हॉस्पिटलला जावे लागले व यानंतर त्यांना वरिष्ठ अधिकारी कामावर रुजू करून घेण्यास तयार नाहीत. तेव्हा त्यांच्याकडून लाचेची मागणी करणे व त्यांना नाहक त्रास देणे व कशा प्रकारे अन्याय झालेला आहे तर त्यांनी सामाजिक कार्यकर्ते श्री विजयकुमार श्रीरंग यादव उपाध्यक्ष दलित पॅथर महाराष्ट्र यांच्याशी चर्चा करून न्याय मिळावा अशी आशा व्यक्त केली आहे. हॅलो हॅलो सर, बोलतो का? विजयकुमार यादव बोलतोय. बोला, कोण? हा सर, मी राहुल शांताराम पवार बोलतोय. राहुल शांताराम पवार. हा, बोला. हा, मी आता माहीम पोलीस स्टेशन केलं, पण आता मी स्वतः नोव्हेंबर पासून आहे ना, मी ह्याला आहे वाकोला डिव्हिजनला आहे. वाकोला कशा, म्हणजे वाकोला पोलीस स्टेशनला? वाकोला ट्राफिकला आहे सर. हा, बोला. पण मी तुमचं नाव ऐकून आहे ना, फक्त आहे ना, मला जरा आहे ना तुमचे एक सहकार्य पाहिजे होतं. फक्त आहे ना, माझ्यावर जरा आहे ना प्लीज अत्याचार झालाय. म्हणजे अत्याचार म्हणजे आहे ना, मी स्वतः आहे ना, मी आहे ना त्यांना सिनियरला पण बोललो, पण आहे ना मला आहे ना खूप त्रास होतो त्या गोष्टीचा. माझा स्वतः बॅचमेट असून पण मला हे लोक आहे ना खूप त्रास देतात. कोण आहे? नाव काय त्यांचं? समीर कांबळे म्हणून आहे, तो बॅचमेट आहे माझा. मी 2006चा बॅचमेट आहे. ओके. माझा बक्कल नंबर बघा, राहुल शांताराम पवार, पोलीस हवालदार आहे मी स्वतः. पोलीस हवालदार पण आहे ना, 060829 माझा बक्कल नंबर आहे सर. तो पण मला ज्युनियर असून पण आहे ना, मला ते लोक आहे ना सहकार्य करत नाही त्या गोष्टीचं. उगाच मला खूप त्रास देतात, हॅरेसमेंट करतात, कुठल्याही गोष्टीत मला हॅरेसमेंट करतात. पण मी त्यांना म्हटलं, मिस्टर पवार मला लिसन टू मी, मला काय म्हणजे तुमच्यावर जो अन्याय झालेला आहे तो मला म्हणजे जरा डिटेल मध्ये सांगा काय ते. पण फक्त माझ्यावर आहे ना, माझी आई आहे ना आजारी होती. माझ्या आईला ब्रेन स्ट्रोक येऊन गेले 2. ओके. ब्रेन स्ट्रोक येऊन गेले 2. तरी पण मी आहे ना आमचा डीसीपी कोण आहे, मितेश गट्टे साहेब म्हणून आहेत. मी त्यांच्याकडे परत उभा राहिलो. पण माझ्या मुलाला पण आहे ना की झालंय, हाताला एक हाड वाढलंय, त्याचं पण ऑपरेशनचं मी लेटर दिलं, सगळं दिलंय. पण आहे ना परत आहे ना माझा सासरा वारला, म्हणजे मामाची मुलगी केली म्हणून आहे ना माझा सासरा वारला. म्हणून मी जरा आहे ना 56 दिवस जरा मी अबसेंट होतो. मला आहे ना कोणी वजूद नाही करत, काय नाही, मला कोणी आहे ना मला आहे ना सहकार्य नाही केलं. मला कोणी सहकार्य नाही केलं. हे लोक आहे ना कॅट खेळत बसतात. कुठे? सकाळी 11:30 वाजता आहे ना, 11:30 वाजता वाकोला डिव्हिजनला हजर होतो. हजर व्हायला गेलेलो. पण हे लोक आहेत ना 4:30 वाजता मला हे करतात. 4:30 वाजता मला आहे ना ते म्हणतात डीसीपीकडे जा. हा कुठला वजूद आहे? किती वाजता गेलेला? 11 वाजता. 11:30 वाजता गेला. इंचार्ज आला समीर कांबळे म्हणून, नाव सांगतो सर प्लीज, समीर कांबळे. ओके. अच्छा. मग तुम्हाला सिनियर पैसे उभा केलं का नाही? सिनियर रजेवर होते, एसीपी रजेवर होते, दोघं पण रजेवर होते. म्हणून ते पाटील साहेब होते. पाटील साहेबांवर मी बोललो, म्हणलं ठीक आहे डीसीपीकडे जावं. म्हणलं ठीक आहे, मी डीसीपीकडे जाणारच आहे. म्हटलं मला काय 56 दिवस झालेत, म्हणजे मी जाणार, माझ्याकडे लेटर आहे, सगळं आहे, मी जाणार डीसीपीकडे. पण आहे ना मी सर आहे ना, फक्त मला आहे ना, मी गेलो, मला 4:30 वाजता या लोकांनी नाही कॅट खेळत बसलेत. मी जुगार कॅट म्हणजे जुगार ना, जुगारच खेळत बसलेले. फक्त पैशाने खेळतात का टाइमपास? पैशाने खेळत होते, पैशाने खेळतात ते लोक. पैशाने खेळतात. हा ठिकाण कुठे आहे? सगळ्यांची नावं सांगतो अजून पण तुम्हाला. चौधरी राजम साहेब, तो PS आहे तो एक, आणि तो काय त्याचं नाव समीर कांबळे, परत ते अजून दोघं तिघं होती. म्हणजे ते नाव मला माहित नाहीत. पण मी आला 1 महिना 1.5 महिना झाला. पण आहे ना, पण मला यायला पण एवढा त्रास दिला ना, मला एवढा त्रास देतात हे लोक. हळू बोल, टेन्शन मध्ये तू दिसतोय मला, हळू बोल. बोल.
मला एवढे त्रास देतात ना सर. मी त्यांना मी स्वतः आहे ना, मी सिनियर माझ्या आता परत आहे ना, मी 1 दिवस झाला हजर झालो. 4 वाजता मला लेटर दिलं, म्हणतात जा डीसीपीकडे जा. मला हा कसला नियम आहे? मी 11:30 वाजता आलोय. 12च्या आधी हजर व्हायचं असतं. ते आमच्या पोलीस मॅन्युअल मध्ये आहे ना 12 वाजताच्या आधी हजर व्हायचं असतं. हा ठीक आहे. मग आहे ना ह्या लोकांनी आहे ना मला आहे ना 4:30 वाजता आहे ना डीसीपीकडे पाठवायचा, हा कसला नियम आहे? मला आहे ना नियम पाहिजे फक्त साहेब, प्लीज. मला आहे ना, मला न्याय पाहिजे, फक्त मला न्याय पाहिजे. 4:30 वाजता मितेश गट्टे साहेबांकडे मला 4:30 वाजता हे लोक पाठवतात. हा कुठला नियम आहे? कॅट खेळेपर्यंत बसले, जेवण पर्यंत मला म्हणतो ए थांब रे बाहेर थांब. हा कुठला नियम आहे? मी माझ्या पोटात अन्न नाही. माझी आई, माझी बायकोचा बाप वारलेला. माझी मामाची मुलगी केली मी साहेब, मी मामाची मुलगी केली. तो आहे ना बिचारा तिकडं, आणि ती माझी बायको आहे ना माझ्या अन्नात पोटात नाही, काय नाही, तरी पण आहे ना मी आहे ना बाहेर चक्रा मारत होतो. हे लोक मला म्हणतात ह्याला घेऊ का आतमध्ये? अरे म्हटलं आतमध्ये घेऊ का म्हणजे हा कुठला नियम आहे यांचा? हे लोक रजेवर होते. मी अजून पण सांगतो सर, येळे साहेब आणि ते आहे ना एसीपी साहेब रजेवर होते. हे लोक एसीपी कोण आहे तिकडं? एसीपीचं नाव सर प्लीज. ठीक आहे, सिनियर कोण आहे तुमचा? येळे साहेब, संदीप येळे ना. ठीक आहे संदीप येळे. नंतर मी हजर झालो, गिट्टे साहेबांकडे हजर झालो, मितेश कुमार गिट्टे साहेबांकडे हजर झालो. आणि त्यांनी मला म्हणला लिहून दिलं लिहून दिलं की आहे ना रूल आहे सर, रेग्युलेशन नंतर आहे ना तुम्ही आहे ना हजर होऊ शकता. ठीक आहे, मी हजर झालो. माझे आहे ना माझी सर्व्हिस, मी पण माझी सर आहे ना मी हवालदार आहे. तुम्ही पॉवर कुठं पहिलं हे केलेलं आहे? कोणतं पोलीस स्टेशन केलेलं आहे? सर मी आरटीपीसी केलंय, मी मारिया साहेब केलंय, झोन 7 केलंय, झोन 7 मुलुंटे घाटकोपर केलंय सचिन पाटील साहेबांकडे. संजय शिंत्रे आराबाचे गावातले. SB1 केलंय. शेरिंग दोरजे केलेत, झोन 1 केलंय मी सर. आणि नंतर सीपी साहेब मारिया साहेब, राकेश मारिया साहेब, त्यांच्या ना डीजी कमिशनर सर, कमिशनर नंतर हे सगळं करून बसलोय सर. आणि नंतर डीजी झाले. डीजी पण आहे ना मी तिकडे आहे ना त्यांच्याकडे आवनचे अमरला आहे ना मी तिकडे आहे ना हे केलंय म्हटलं. गुड चांगलं केलंय तू काम. मी फक्त त्यांना एवढंच बोललो सर, मी एवढं सर आहे ना मी एवढं रिस्पेक्टली बोलतो सर, प्लीज मला आहे ना न्याय पाहिजे, मला दुसरं काही नाही पाहिजे, मला आहे ना प्लीज. आणि आहे ना 1 मिनिट आलो, लिसन टू मी, माझं ऐका जरा. एक काम करा, तुमचं ते पत्र मला पाठवा आणि तुमचा फोटो पण मला पाठवा जरा. मी ऐकून घ्या ना. परत आहे ना मी एका दिवसाने परत अब्सेंट पडलो ना सर. माझ्या डोळ्याला त्रास आहे, माझ्या डोळ्याला अप्पर टिपर. ठीक आहे, मला ते त्रास नाही काय नाही, मला आहे ना माझा बॅक पेनचा प्रॉब्लेम असल्यामुळे ना मला डोळ्याला त्रास आहे. ते परत मला म्हणतील तू आहे ना तू ट्रॅफिकला नोकरी करण्यासारखं लायकीचं नाही असे बोलतील परत. मला तो न्याय पाहिजे. मी ट्रॅफिकला आहे ना मी वरिष्ठांकडून डोळ्यांचं नाही हे तुमचा प्रॉब्लेम जो आहे डोळ्याचा, त्याचे ते जो डोळ्यांचं काय झालंय ना त्याचे पण मला फोटो पाठवा. तुमचा मला पाठवा. पूर्ण माझ्याकडे सर आहे, माझ्याकडे सर पूर्ण आहे सगळं. पण तुमचं मी नाव ऐकलं सर, माझं नाव मला फक्त न्याय पाहिजे, दुसरं काय नाही पाहिजे. मी बघतो पवार तुमचं काय आहे ते. फक्त मला एव्हिडन्स मला इमिजिएटली सेंड मी. मला पाठवा ते, मी बघतो मी काय करायचं मी बघतो व्हायला. सर प्लीज रडू नका. सर आहे ना तुम्हाला माहित नाही मी स्पेशल सीपी देवेंद्र भारती साहेब पण केले. स्पेशल सीपी पंचाळकर साहेब आहेत ना आमचे सीपी आहेत, ते राहायला बाजूला. ते पण मी नोकरी करून बसलोय, सगळं करून बसलोय. ठीक आहे, मला मी लगेच समजलो कारण पोलीस खात्याचा मला खूप अभ्यास आहे त्याच्यामध्ये. मी जे पण तुमचा मला न्याय पाहिजे फक्त सर. मला आहे ना हे लोक मला हॅरेसमेंट करतात. मी येळे साहेबांना पण बोललो त्या दिवशी, मी येळे साहेबांना पण बोललो, सिनियर साहेबांना पण बोललो, ऍज अ रिस्पेक्टली बोललो. असं पण मी ना वाईट बोललो नाही काय नाही त्यांना. म्हटलं आहे ना मी त्यांना आहे ना मी म्हटलं ना मी आहे ना माझा आहे ना मी आहे ना जीव देऊ का काय देऊ. मी जीव घेतला ना मी जीव घेईन पण आणि जीव देईन पण. ठीक आहे एवढा माझ्या आई बापाला पण आहे ना ऐकून घ्या, माझ्या पोराला पण मारीन आणि माझ्या बायकोला पण मारीन 20 पासून. पण आहे ना मला न्याय पाहिजे, बाद झालं. आणि मी स्वतः पण फास घेतो.
तसं नको करा. मी तुम्हाला जे आता बोलतो ते जरा फक्त ऐका. मी म्हटलं मला तुमचा फोटो द्या, ते हजर झालेलं त्याचं पत्र द्या तुम्ही. सगळं आहे माझ्याकडे सर, माझ्याकडे रेकॉर्ड आहे पूर्ण. मला पाठवा. फक्त मला आहे ना, मला न्याय पाहिजे दादा. फक्त सर मला न्याय पाहिजे. समीर कांबळे आणि तो चौधरी परत येळे साहेब, मला आहे ना येळे साहेबांचा काय नाही संबंध, पैशाविषयीची मला मागणी केलेली आहे काय संबंध नाही. ऐकून घ्या. पैशाची मागणी बिगणी केली का तुम्हाला? हो माझ्याकडे जीपे आहे ना सर, जीपे आहे माझ्याकडे. केलेली आहे मागणी? ऐका ना, माझ्याकडे आहे ना जीपे आहे माझ्याकडे. मी एका मीटिंग मध्ये एका मीटिंग मध्ये मी म्हणलं तुम्ही नाही सर ऐकून घ्या ना सर प्लीज, मला 2 मिनिटं ऐकाल प्लीज. माझ्याकडे जीपे आहे. मी ऑप्शन केलं आहे ना, या लोकांनी ना माझे आहे ना 1000 2,000 रुपये घेतलेत. खंबे घेतलेत माझ्याकडून. असं पण नाही बोलत मी, खोट बोललं तर माझ्याकडून खंबे पण घेतले त्यांनी. ओके. आणि 1000 रुपये ना माझ्याकडे जीपे पण आहे सर प्लीज. ओके ठीक आहे. मला त्याची स्क्रीनशॉट पाठवा सर्व. मी तुमचा पवार, मिस्टर पवार आहे का? जास्त डिप्रेस मध्ये दिसतात आहे तुम्ही सर्व मला ते पाठवा, मी बघतो. ओके जैन. पण मला एवढा त्रास नाही झाला इथे आहे ना, 2 महिने मला एवढा त्रास दिलाय लोकांनी. ठीक आहे, मग तुमच्या बोलण्यावरच मला समजते. बॅचमेट असून पण एवढा त्रास देतो. ही खुर्ची काय खुर्ची असते? जाऊ दे मला. त्याला हे ना मी डीसीपी साहेबांकडे उभा करणार आहे. ठीक आहे, मला मी जे बोललो फक्त ते मला पाठवा. बस इनफ. ओके जय जिथं कर्तव्यात असलेल्या, सरकारच्या सेवेत असलेल्या पोलीस हवालदार यांच्यावर अशी वेळ येत असेल, त्यांना न्याय मिळवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याकडे जावे लागत असेल, तर सामान्य माणसाने या सरकारकडून न्यायाची अपेक्षा सोडलेलीच बरी. देशभरातील बातम्या पाहण्यासाठी तेजस्वी न्यूज मराठीला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी.